आज आपण पौष्टिक डिश बनवत आहे. छोटे मुलं तसेच मोठ्यांना बीटरूट कशा प्रकारे खायचा समजत नसतं, तर आज आपण एक बीटरूटपासून आणि ओट्स रवापासून डिश बनवत आहे. इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. बारीक मोठा कोणता पण घेतला तरी चालेल. आणि त्याच कपनी पाऊण कप ओट्स घेतलेले आहे. ओट्स आणि रवा छान असा मिक्स करून घेतलेला. सहज आपण वेगवेगळ्या पद्धतीने डिश बनवून बीटरूट आपल्या खाण्यामध्ये घेऊ शकतो. इथे पाऊण कप मी दही घेतलेला आहे. दही टाकल्यानंतर पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. 1 कप रवा, पाऊण कप ओट्स आणि पाऊण कप दही घेतलेलं. दही छान असं मिक्स झालेलं आहे. दहीचे गडे नाही राहायला पाहिजे याप्रमाणे मिक्स करून घेतलेला. आता आपण यामध्ये टाकूया 1 कप पाणी. पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊया. थोडे थोडे पाणी टाकलेले, तर इथे मी 1 कप पाणी टाकलेलं आहे. जे पण प्रमाण सांगितलेलं आहे ते पूर्ण प्रमाण बरोबर आहे. याप्रमाणे छान असं मिश्रण बनलेलं आहे. आता आपण मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवूया झाकून आणि तेव्हापर्यंत आपण चटणी बनवूया. छान असं मिक्स करून घेतलेला ओट्स, दही, रवा छान असं मिक्स व्हायला पाहिजे. याप्रमाणे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण झाकून बाजूला ठेवून देऊया. छान असं मिश्रण बनवून तयार आहे. आणि ही डिश बनवण्याकरिता 10 मिनिट लागत असतं. मुलांच्या टिफिनवर पण देऊ शकतो. आता आपण इथे 1 बीट घेतलेला आहे. इथे आपल्याला 1 बीटचा वापर नाही करायचा आहे. तुम्हाला करायचा असेल करू शकता. मी इथे 1 कप बीटचा किस वापरलेला आहे. बीटरूट घेतलेला, याचे साल काढून घेतलेले आणि किसून घेऊया. बीटरूट किती प्रमाणात टाकायचं त्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. मी इथे 1 कप बीटरूटचा किस घेतलेला आहे. दाखविणार मी किती प्रमाणात घेतलेला आहे. छान असं बीटरूट किसून घेतलेला. आता आपण 1 कप बीटरूट किस घेऊया. थोडं दाबूनच घेतलेलं आहे. आता आपण एक पॅन घेऊया. यामध्ये पोहाखाच्या चम्मचने 3-4 चम्मच तेल टाकलेलं. यामध्ये आपण उडीद डाळ टाकूया. उडीद डाळ टाकल्याने या डिशला छान चव येत असतं. उडीद डाळ छान असा थोडा ब्राऊन कलर येतपर्यंत होऊ देऊया. उडीद डाळला कलर आलेला आहे. यामध्ये आता आपण मीडियम आकाराचा 1 कांदा टाकूया. थोडं जिरं टाकलेला, जिरं पण होऊ द्यायचं. नंतर यामध्ये मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे. ही डिश लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार आणि खाण्यामध्ये बीटरूटचा वापर या पद्धतीने केला तर सहज मुलांना आवडत असतं. मी बनविलेली डिश माझ्या बाळाला तसेच माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. लहान ते मोठ्यांना पण ही डिश या पद्धतीने खाण्याकरिता दिली तर सहज आवडणार. थोडाच कांदा मी परतून घेतलेला आहे. आपण 1 कप बीटरूट घेतलेला आहे ते टाकूया. थोडंच बीटरूट छान असं परतून घेऊया. छान असं परतून घेतलेलं. यामध्ये टाकत आहे मीठ. मीठचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आता पण मीठ टाकलेलं आहे. आपल्याला वाटत असेल कमी होणार तर आपण नंतर पण मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. छान असा मसाला बनलेला आहे. आता आपण थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देऊया. आता आपण चटणी बनवूया. इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं. यामध्ये 1 टोमॅटो घेतलेला. टोमॅटो कापून घेतलेला आहे बारीक आणि यामध्ये कोथिंबीर टाकलेला, मीठ, लाल तिखट आणि लसूण टाकूया. छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. ही चटणी खाण्याकरिता खूप छान लागत असतं.
छान अशी चटणीची प्युरी, टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊया. चटणी बनवून तयार आहे. रवा आपण छान असं मिश्रण पण बनलेलं आहे. मसाला पण बनवून तयार आहे. तो यामध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. पटकन बनणारी डिश आहे. 10 मिनिटमध्ये ही डिश बनवून तयार होतं. आपण रवा, ओट्स जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते फार वेळ बाजूला ठेवलेलं नाही. चटणी बनवतपर्यंत आणि मसाला बनवतपर्यंत बाजूला ठेवलेला आहे आणि लगेच आपण बीटरूट अप्पे बनवण्याकरिता घेतलेले आहे. आता आपण मसाला टाकलेला आहे तो छान असा मिक्स करून घेऊया, जेणेकरून पूर्ण मसाला रवा ओट्सचं मिश्रण बनलेलं आहे त्याला लागायला पाहिजे, त्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. याप्रमाणे छान असं मिक्स करून घेतलेला. आपण आधी मीठ टाकलेलं आहे. आपल्याला वाटत असेल की मिठाचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे, तर आता पण मीठ टाकलं तरी चालेल. मीठ टाकलेलं आहे. छान असं आता मिश्रण बनवून तयार आहे. ही डिश लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार. माझं बाळ या पद्धतीने डिश दिली त्याला तर तो खात असतं आणि त्याला सहज बीट खा म्हटलं तर खात नसतं, तर मी या पद्धतीने त्याला बनवून देत असते. ही डिश मुलांना आपण टिफिनवर पण देऊ शकतो. यामध्ये थोडाच, ज्या प्रमाणात आपल्याला बनवायचे असेल अप्पे त्यामध्ये थोडंच 1 चिमट असं बेकिंग सोडा टाकूया. जास्त प्रमाणात नाही टाकायचा, नाहीतर काय होतं बीटरूटचा जो कलर आहे तो कलर कमी होतं आणि सोडा टाकल्यानंतर आपल्याला लगेच बनवायचं आहे, म्हणून आपण ज्या प्रमाणात आपल्याला अप्पे बनवायचे आहे त्या प्रमाणामध्येच आपण सोडा टाकूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण अप्पे बनवूया. अप्पे पॅन घेतलेला, यामध्ये थोडे तेल टाकूया. थोडंच टाकायचं आणि पहिल्या वेळेसच टाकायचं, नंतर दुसऱ्यांदा बनवताना तेलाचा वापर नाही केला तरी चालेल. सहज अप्पे छान बनत असतं. मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते मिश्रण यामध्ये टाकूया. ही डिश लहान मुलांना आणि मोठ्यांना खूप आवडणार आणि सोपी आहे, लवकर बनत असतं. मुलांना टिफिनवर पण ही डिश आपण देऊ शकतो आणि कलर असतं तर मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने डिश आवडत असतं. छान असे अप्पे पॅनमध्ये पूर्ण मिश्रण टाकून घेतलेलं आहे. आता आपण अप्पे शिजवून घेऊया. याच्यावर छान असं झाकून दिलेलं बघा, छान असे वरून शिजलेले आहे. आता आपण अप्पे पलटून घेऊया आणि अप्पे मिश्रण टाकताना बाजूनी सुरुवात करायची, कारण मधातले जे अप्पे आहेत ते लवकर शिजत असतात, म्हणून बाजूनी सुरुवात करायची आणि मध्ये लास्टमध्ये टाकायचं आणि मधातले अप्पे लवकर शिजतात, म्हणून त्यांना लगेच पलटवायचं. या पद्धतीने मी छान असे पूर्ण अप्पे बनवून घेतलेले आहे. छान लागतं हे अप्पे खाण्याकरता आणि आपण आज पौष्टिक डिश बनवलेली आहे. छान असे अप्पे मी पलटून घेतलेले, एका बाजूने पूर्ण अप्पे शिजलेले आहे. छान अशी डिश बनलेली आहे. लवकर बनत असतं. छान असे अप्पे बनलेले आहे. पुन्हा मी या पद्धतीने पूर्ण अप्पे बनवून घेतलेले बघा. छान असे अप्पे शिजलेले आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा. बीटरूट, ओट्स आणि रवा याचा वापर केलेला आहे. कमेंट करून नक्की सांगा की कोणी बनवलेले आणि कोणाकोणाच्या मुलांना आवडलेले. मी बनविलेले माझ्या बाळाला हे अप्पे खूप आवडलेले आणि अशा या पद्धतीने आपण मुलांना बीटरूट खाण्याकरिता पण देऊ शकतो. छान बनलेले आहे. नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कोणी ही रेसिपी बनवलेली आहे मुलांच्या टिफिनसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.